अजित पवारांची जागा घेणं इतकं सोपं नाही. कारण अजित पवारांना ही जागा घ्यायला 30 वर्ष लागले. कुणी 30 दिवसात ही जागा नाही घेऊ शकत. त्या कुटुंबामध्ये रोहित पवार एकट्याच्या बळावर हा निर्णय घेत असतील आणि स्वतःहून माहिती एकत्र करून स्वतः बोलत असतील, हे मला तर पटत नाही. शरद पवारांनी पत्रकारांना सांगितलं, की याच्यात अपघात आहे हा आणि याच्यात घातपाताची शक्यता नाही. मग रोहित पवार का बोलतायत? या सगळ्यामध्ये पवार कुटुंबाचा पुढचा चेहरा कोण याचेही संकेत दिले जात आहेत का, की रोहित पवार हे पवार कुटुंबाचा पुढचा चेहरा आहेत का? एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी 2 महत्त्वाची वाक्य वापरली होती. एक, की दोन्ही पक्षामधल्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, की आपण एकत्र आलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, कुटुंबामध्ये जे काही मतभेद होते, ते आता संपलेले आहेत. मराठा मतदारासमोर आज संभ्रम उभा आहे, की अजित पवार हे आपले नेते होते, सत्तेचे फायदे देत होते. त्यामुळं आता अजित पवारांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुनेत्राताई आपल्याला तेवढं बळ देतील का? आता राष्ट्रवादीच्या प्रत्येक आमदाराला, प्रत्येक कार्यकर्त्याला निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडेच जावं लागतं. त्यांना आता पक्षात दुसरं कोणी मदत करू शकत नाही. राष्ट्रवादी मजबूत करणं किंवा राष्ट्रवादी मोठा करणं हा काय भाजपचा अजेंडा असूच शकत नाही. असं कोण करेल की एखादा पक्ष मोठा करतो आम्ही? एवढं उदात्त आणि एवढी त्यागी चांगली भूमिका कोण राजकीय पक्ष घेईल? आजच्या काळात प्रत्येक पक्षाला मोठं व्हायचं. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेले महिनाभर राजकारण घडलं ते अर्थातच अजित पवारांच्या जाण्यामुळं. त्याचे वेगवेगळे साथ, पडसाद आणि प्रतिसाद आजही उमटतात. पण नक्की अजित पवारांच्या जाण्यामुळं काय महाराष्ट्रात बदलतंय, काय घडतंय, सगळं समजून घ्यायचं आहे. त्यासाठी पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि पत्रकार रविकिरण देशमुख सर. स्वागत आहे थिंक बँकवरती परत एकदा. पहिला प्रश्न हाच आहे, एक महिना अजितदादांना जाऊन दुर्दैवी अपघातात होईल. गेल्या महिन्याभरात महाराष्ट्राचं राजकारण कसं आणि काय बदललं? खूप ढवळून निघालं राजकारण. अजित पवार हे त्यांच्या पक्षाचे एक महत्त्वाचे नेते होते. यापेक्षा सध्या जे सरकार महाराष्ट्रात आहे, महायुतीचं, त्याच्यामधले एक प्रमुख नेते होते. ते आकस्मिकरित्या गेले आणि अचानक चर्चा अशी सुरू झाली, की एकतर या पक्षाचं काय होईल आणि दुसरी गोष्ट त्याला जोडून दुसऱ्या राष्ट्रवादीचं आणि त्यांचं काय होईल? हो. या चर्चेत आज पूर्ण महाराष्ट्र आहे आणि ही चर्चा काही थांबायला तयार नाही. आणि ती नजीकच्या काळात सुद्धा थांबेल असं काही वाटत नाही, कारण त्याला वेगवेगळे कंगोरे फुटतायत. अजित पवारांच्या जाण्यामुळं राष्ट्रवादीसमोर एक मोठं संकटच उभं राहिलं. हे आपण पाहिलंच. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांची पक्षाच्या आता नेतेपदी निवडच झाली. त्या आता अध्यक्षा झालेल्या आहेत. त्यामुळे भविष्यात या पक्षाचं काय स्थान असेल, याविषयीची एक आता हे चित्र स्पष्ट झालंय, की हा पक्ष महायुतीसोबतच राहणार, सत्तेत राहणार, कारण त्या स्वतः उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत. आता प्रश्न उरतो, की जी चर्चा अजित पवारांच्या जाण्यामुळे सुरू झाली, त्याचं काय होणार? ते विलिनीकरण होणार का राष्ट्रवादीचं? ते विलिनीकरण झालं असतं तर काय झालं असतं? न झाल्यामुळे आता काय होईल? असे हे सगळे जे वेगवेगळे मतं व्यक्त केली जात आहेत, त्यातनं महाराष्ट्रामध्ये अजित पवारांच्या या आकस्मिक जाण्यामुळे 28 तारखेला, उद्या 28 तारखेला महिना होतोय. हो. तर ही चर्चा काही थांबायला तयार नाही आणि ह्याला वेगवेगळे आता फाटे फुटतायत. आणि जे रोहित पवारांच्या आत्ताच्या त्या मोहिमेमुळं म्हणा किंवा अ, राष्ट्रवादीमधून त्याला काय प्रतिसाद मिळतोय का या राष्ट्रवादीमधून? कारण अजून तरी रोहित पवारांच्या या जी काही ती मागणी करतायत, त्याच्याबद्दल कुणी काही प्रतिक्रिया देत नाहीये. प्रमुख म्हणजे पार्थ पवार देत नाहीयेत, जय पवार देत नाहीयेत किंवा स्वतः सुनेत्राताई बोलायला तयार नाहीत. बाकीचे नेते बोलतायत थोडंफार, थोडंफार. परंतु हळू हा विषय कसा वाढत जातो, त्याच्यावर राष्ट्रवादीचं पुढचं सगळं अवलंबून दिसतंय. तुम्ही उल्लेख केलात म्हणून एफ-आय-आर दाखल करणे, आरोप करणे, प्रेझेंटेशन करणे, हे सगळं रोहित पवार का करतायत? काकांवरती प्रेम हा तर भाग झाला. त्याच्याशिवाय याच्यात काही राजकीय अँगल आहेत. राजकारणी व्यक्ती कुठलीही भूमिका घेऊ द्या, त्यात राजकारण दिसतंच आणि थोडाफार हेतू असतोच. इथे दोन्ही गोष्टी दिसतायत. एक, एकंदरीतच शरद पवारांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून ज्या प्रतिक्रिया आल्या गेल्या महिनाभरात, त्यातून असं दिसून येतंय, की त्या पक्षाच्या एका वर्तुळामध्ये म्हणण्यापेक्षा बहुतेक सगळ्या मोठ्या नेत्यांमध्ये हे ठरलंच होतं, की आता आपल्याला एकत्र यायचंय. हा एक पैलू आहे आणि
त्याला जी काही चर्चेला म्हणजे जी चर्चा वाढत गेली, त्यातनं असं दिसून आलं, की हा पक्ष राजकीयदृष्ट्याही उत्सुक होता एकत्र येण्याला आणि अजितदादांच्या जाण्यामुळं त्यांच्यासमोरही एक मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. हा एक भाग आहे. त्यामुळे रोहित पवार जे काही करतायत, ते राष्ट्रवादीचं पुढचं भवितव्य काय असेल आणि राष्ट्रवादीचं पुढच्या राजकारणामधलं स्थान काय असेल? अजित पवारांच्या जाण्यामुळं अजित पवारांचं स्थान घेणारा नेता कोण आहे आज? मग काही लोकांना असं वाटतं, की मग रोहित पवारांना अजित पवारांची जागा घ्यायची आहे का? अजित पवारांची जागा घेणं इतकं सोपं नाही. कारण अजित पवारांना ही जागा घ्यायला 30 वर्ष लागले. कुणी 30 दिवसात ही जागा नाही घेऊ शकत. इतकं सोपं नाही ते. एक नेता घडवायला 25 ते 30 वर्ष लागतात आणि तो नेता गेल्यानंतर दुसरा नेता तयार व्हायला तेवढाच कालावधी लागतो. तर अजित पवारांची विषयी महाराष्ट्रामध्ये जी काही चर्चा होते लोकांमध्ये, ग्रामीण भागामध्ये तुम्ही कुठेही गेलात तर लोकांना असं वाटतं, की काय झालं नेमकं? कसं झालं असेल? असं होऊ शकतं का? असं होऊच शकतं का? असं होऊच कसं शकतं? वगैरे, वगैरे. ही एक भावनिक किनार आहे. त्यामुळं रोहित पवारांच्या ह्या भूमिकेमुळं राजकीय चर्चा तर होतेच होते, की राष्ट्रवादीचं भवितव्य आणि ते नेमकं काय साध्य करू इच्छितात. दुसरा पैलू असा आहे, की लोकांच्या मनामधल्या प्रश्नांना जेव्हा-जेव्हा राजकारणी हातात घेतो, तेव्हा-तेव्हा त्या राजकारण्याला आपसुकच एक वेगळं स्थान मिळतं आणि एक वलय प्राप्त होतं. आपण जर समाज माध्यमांवरची चर्चा पाहिली, तर प्रामुख्याने हा सूर दिसून येतो, की रोहित पवार जी भूमिका घेत आहेत ती बरोबर आहे. आणि समाज माध्यमांवर संमिश्र प्रतिक्रिया पण येत असतात. पण याच्यात एकसुरीपणा आहे. बहुतेक लोकांना असं वाटतं, की रोहित पवार भूमिका बरोबर घेत आहेत आणि त्यांना तो अधिकार पोहोचतो आणि त्यांचे काका आहेत ते. त्यामुळं दोन्ही भाग येतात. एक भावनिक आणि दुसरा राजकीय. हं. त्यामुळं याच्यात आपण ज्याला निचोड म्हणतो, तो काय निघणार आहे? हं. कारण तपास आता वेगवेगळ्या पातळ्यांवर आहे. एक तपास करते एअरपोर्ट आपलं एरोप्लेन ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो AAIB. दुसरं CID करतंय. काल पुण्यात पत्रकार परिषद झाली त्यांची. तिसरं आता CBIला तपास द्यावा अशी विनंती खुद्द सुनेत्रा पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली आहे. त्यामुळे हा तपास जर CBIकडे गेला तर ती तिसरी चौकशी करेल. मग आता ह्या 3 चौकशांमधून आणि इतरही कोणी करत असेल काही माहीत नाही. कारण रोहित पवारांकडे जे आज तपशील आहेत अपघाताचे वेगवेगळे, ते तपशील त्यांना मिळालेत. म्हणजे लोकांनाही वाटतं, की एवढी तपशीलवार माहिती रोहित पवारांकडे आहे. याचा अर्थ असा, की चौथी इन्क्वायरी कदाचित सुरू असेल, की नेमकं कोणी काय कसं झालंय, कसं घडलं हे शोधून काढण्याची. त्यामुळं नजीकच्या काळामध्ये त्यातनं श्लेष काय निघतो, निष्कर्ष काय निघतो आणि आत्ता ही जी राष्ट्रवादी आहे शरद पवारांच्या नेतृत्वाखालची, याचं भवितव्य काय? या 2 गोष्टींची चर्चा होत राहील. जी माहिती रोहित पवारांना मिळते, ती सुनेत्रा पवारांकडे असू शकते, जय पवारांकडे असू शकते, पार्थ पवारांकडे असू शकते. समजा ते सत्ताधारी म्हणजे सत्तेचा भाग आहेत असं समजलं, म्हणून बोलत नसतील असंही समजलं, तरी सुप्रिया सुळेंकडे असू शकते. हे सगळे काहीच बोलत नाही आणि रोहित पवार सातत्यानं बोलतायत. ह्याचं कळत नाही का मग? नाही, मला असं वाटतं मी याचा विचार केला. त्यांच्यामध्ये कदाचित असं ठरलं असेल, असं मानायला म्हणजे आपण असं मानू शकतो, की प्रत्येकजण जर बोलायला लागला तर गोंधळ निर्माण होईल हं, आणि याच्यामध्ये केलं जाणारं प्रत्येक विधान महत्त्वाचं आहे. अशा वेळेला जर एकाच मुखाने सगळेच बोलायला लागले हं. आणि कुणी काही भलतंच बोललं, तर त्यातनं त्याला वेगवेगळे फाटे फुटू शकतात. त्यामुळे कदाचित रोहित पवार मला असं वाटत नाही, की या वयामध्ये आमदार असताना एखादी व्यक्ती घरच्या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय एकट्याने एवढं धाडस करू शकते, हे मी तर मानत नाही. हं, आणि पवार कुटुंब राजकारणामधलं कसलं कुटुंब आहे, हे आता लोकांना माहिती आहे. हं. शरद पवार स्वतः किती मुत्सद्दी, धुरंधर राजकारणी आहेत, हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्या कुटुंबामध्ये रोहित पवार एकट्याच्या बळावर हा निर्णय घेत असतील आणि स्वतःहून माहिती एकत्र करून स्वतः बोलत असतील, हे मला तर पटत नाही. त्यामुळे असं वाटतंय, की कदाचित कुटुंबामध्ये अलिखित असा एक संकेत पाळला जात असेल, की या विषयात रोहितशिवाय कोणी बोलणार नाही हं. आणि त्यांना बोलू द्या. कारण लोकांना काय वाटतं माहिती आहे नवल, की अपघाताच्या दिवशी बहुतेक ममता बॅनर्जी जेव्हा बोलल्या कोलकात्यामध्ये, तेव्हा तात्काळ शरद पवारांनी पत्रकारांना सांगितलं, की हो. याच्यात अपघात आहे हा आणि याच्यात घातपाताची शक्यता नाही. मग रोहित पवार का बोलतायत? एक्झॅक्टली. हा मुद्दा आला ना. मग आता त्याच्यावर राष्ट्रवादीच्या लोकांना विचारलं तर ते सांगतात, की ते वातावरण इतकं तणावपूर्ण होतं, की त्यावेळी जर कुटुंबातले सगळे लोक गप्प बसले असते किंवा चुकून कुणी कुटुंबातली व्यक्ती जर असं बोलली असती, की ममता बॅनर्जी ज्या बोलतात त्या अँगलने तात्काळ हे सुरू झालं पाहिजे. आम्हालाही असं वाटतंय.
तर कदाचित बारामतीचं वातावरण बिघडलं असतं. आणि बारामतीमध्ये ते किती लोकप्रिय आहेत, हे काही नव्याने सांगण्याची गरज हां. नाही. पुण्यामध्येही प्रभाव आहे, पुणे जिल्ह्यात प्रभाव आहे, साताऱ्यामध्ये प्रभाव आहे या कुटुंबाचा, सांगलीत आहे. तर तो भाग परिसर पूर्ण तिथं वातावरण बदललं असतं. त्यामुळं पवारांनी हुशारी दाखवली. ते चाणाक्ष राजकारणी आहेत खूप, की एखाद्या विषयावर पडदा पाडायचा असेल, तात्पुरता का होईना, तर आपण बोललो की कुणीच बोलत नाही. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या कोणाला तुम्ही जा आणि हे मीडियापुढे जाऊन स्पष्टीकरण द्या, असं पवारांनी कोणाला सांगितलं नाही. कारण त्यांना माहीत होतं ज्युनियर कोणी बोलला, तर बाकीचे ते ऐकत नाहीत ना मग. ते हं. बोलल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे पवार बोलले, आता साहेब बोलले तर आपण काय बोलणार? म्हणून सगळे गप्प बसले. त्यामुळे त्या विषयाला पुढे फाटे फुटले नाहीत. लोक शांत राहिले. पण आज रोहित पवार बोलतायत. आज त्यांना कुटुंबातलं कोणी म्हणतंय का, की तुम्ही का बोलताय? हं. किंवा हे बोलणं आम्हाला अपेक्षितच नाही. म्हणजेच याचा अर्थ असा, की त्या कुटुंबामध्ये असं मानायला आपण हरकत नाही, की ज्या अर्थी रोहित पवार बोलतायत आणि कुणीच बोलत नाही, त्या अर्थी कुठेतरी तो एक संकेत आहे, की लेट हिम स्पीक. त्यांना बोलू हं. द्या. बघूया यातनं काय निघतंय. असं मला वाटतं हे या सगळ्यामध्ये पवार कुटुंबाचा पुढचा चेहरा कोण याचेही संकेत दिले जात आहेत का? की रोहित पवार हे पवार कुटुंबाचा पुढचा चेहरा आहेत का? असं काय नाही? आपसुकच ना. आता यात असं होतंय, की आघाडीवर कोण आहे? आणि राजकारणामध्ये जो लढतो तोच लोकांच्या लक्षात राहतो. न लढणारा कधीच लक्षात राहत नाही. एकतर त्यांची भावनिक किनार तर आहेच, की अजितदादा असे कसे गेले. त्याचबरोबर त्या मुद्द्यावर मी सतत बोलतोय आणि मी जोखीम पत्करून हे सगळं करतोय. हे दाखवत रोहित पवारच पुढे येतायत. कारण हं. त्या कुटुंबातलं आत्ता कोणीच बोलत नाही या विषयावर. त्यामुळं आपसुकच हे दिसतंय, की शरद पवारांचे पुढचे राजकीय वारसदार म्हणून अजितदादांच्या नंतर आता रोहित पवारांकडे ती जबाबदारी येतेय. कारण जरी सुप्रियाताई सक्रिय असल्या किंवा सुनेत्रा वहिनी जरी आज सक्रिय असल्या, तरी असं आहे की त्यांना त्यांच्या त्यांच्या मर्यादा ठाऊक आहेत असं वाटतं. कारण सुप्रिया सुळेंना बघा तुम्ही, त्यांनी भूमिका आपली एक विशिष्ट एका मर्यादेत ठेवलेली आहे. त्या ह्या मुद्द्यावर जास्त बोलत नाहीयेत. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर पण त्या किती शांत राहिल्या. म्हणजे त्यांनी असं एखादं दुसरं विधान केलं, की ज्या विधानाची फारशी चर्चाही झालेली नाही. म्हणजे शक्यतो त्यांनी रामकृष्ण हरी हा त्यांचा जो एक नेहमी कुठल्याही प्रश्नावर महत्त्वाच्या टाळायचं असेल त्यांना, रामकृष्ण हरी म्हणतात, शांत राहा. तशा त्या म्हणून शांत राहिल्या. सुनेत्रा ताईंचं असं आहे, की त्या आता मीडियासमोर यायलाच तयार नाहीत. त्यामुळं आपसुकच हा सगळा प्रकाश जो आहे, तो रोहित पवारांवर जातोय. त्यामुळे ते स्पष्ट होतंय. जशी एक अपघात का घातपाती चर्चा राहिली, तसं दुसरं अख्खं राजकारण जे चालू आहे किंवा चर्चा म्हणूया आपण, हे विलिनीकरण या एका मुद्द्यावर चालू आहे. आता ते एक्झॅक्ट काय ठरलेलं त्यातली एक व्यक्ती तर आपल्या अवतीभोवती नाही. ते विलिनीकरण असेल, तर त्याच्यातलं मोठं कोण होतं आणि छोटं कोण होतं? म्हणजे कोण कशात विलिनीकरण होणार? नसेल तर ते एकत्रीकरण होतं का? आणि आता बदललेल्या परिस्थितीत ते घडायची काहीच शक्यता उरली नाही. मुळात असं आहे, की 2 भिन्न पक्ष एकत्र येतात, तेव्हा त्याला विलिनीकरण म्हणतात. याला विलिनीकरण तरी कसं म्हणावं? कारण एकाच पक्षाच्या ह्या 2 शाखा झाल्या. हं. त्यांचा खटला सर्वोच्च न्यायालयात पण आहे. शरद पवारांच्या पक्षाचा दावा असा आहे, की या पक्षाची स्थापनाच आमच्या नेत्यांनी केली, सर्वोच्च नेत्यांनी आणि पक्षाचं चिन्ह जे आहे, ते त्यांनी मिळवलेलं आहे. ते तुम्ही चिन्ह यांना कसं काय देऊ शकता, अजित पवारांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादीला. त्यामुळे या खटल्याचा निकाल काय लागायचा तो लागेल. काही विधिज्ञांशी चर्चा केल्यावर असं दिसतंय, की ज्या व्यक्तीनं पक्षाची स्थापना केली, जो हयात आहे, त्यांनी स्थापन केलेला पक्ष हा नियमाच्या चौकटीत राहून चालवलाय की नाही? तर चालवलाय. कारण पक्ष चालवण्यासाठी भारतीय लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 नुसार ज्या गोष्टी तुम्हाला करायला लागतात, त्या सगळ्या शरद पवारांनी चोख पण नियमात बसवून केलेल्या आहेत, असं या विषयाचा अभ्यास केलेल्या काही विधिज्ञांनी मला सांगितलं. त्यामुळं याचा निकाल हा कदाचित पवारांच्याच बाजूनं लागू शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे. कारण कायदेशीरदृष्ट्या सर्व गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. फक्त एवढंच आहे, की निवडणूक आयोगानं जो निर्णय दिला, की अ, निवडून आलेले लोक त्यांच्याकडे जास्त आहेत म्हणून त्यांचा पक्ष आहे. हा आधार होऊ शकत नाही. कारण असं झालं तर भारतातले प्रत्येक राजकीय पक्ष दर 5 वर्षांनी नव्याने तयार होतील. हं. कारण निवडून आलेल्या लोकांनी जर विचार केला, की चला आपण दुसरीकडे काय जाऊया, तर तो पक्ष तिकडेच जाईल ना फरफटत. त्यामुळे यालाच सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं, काय निकाल याच्यातून येईल. पण साधारणपणे एक असंच दिसत होतं, की हे 2 पक्ष म्हणण्यापेक्षा 2 हे गटच आहेत. हे एकत्र येणार होते. याचं नेतृत्व अजित पवारांकडेच राहणार होतं. कारण त्यांच्या तोलामोलाचा नेता आज राष्ट्रवादीकडे कोणीच नाही. आणि
फक्त सिनियरिटी नव्हती ती. महाराष्ट्रामध्ये पक्ष वाढीसाठी जे काही तुम्हाला जिल्हानिहाय व्यूहरचना करावी लागते. पक्ष वाढवण्यासाठी जे तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात, त्याच्यासाठी जे धाडस लागतं आणि पक्ष वाढवण्यासाठी जी तुमच्यामध्ये धमक लागते, ती फक्त अजित पवारांकडे होती. म्हणून आज अजित पवार गेले, त्याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातनं प्रतिक्रिया यायला लागल्या, की त्यांचं जाणं कसं दुःखद आहे, अकाली आहे, लोक कसे पोरके झाले, त्यांचे कार्यकर्ते कसे उघड्यावर पडले. त्यामुळं असं बहुतेक ठरलंच होतं आणि दादा स्वतः खाजगीत लोकांना सांगत होते, की 12 तारखेला आमची जॉइंट प्रेस कॉन्फरन्स होईल. जयंतराव येतील, कदाचित शशिकांत शिंदे पण असतील, आणखी काही नेते असतील आणि आम्ही घोषणा करून टाकू. आमचं हे ठरलेलं आहे. हे खाजगीत सांगत होते असं लोक सांगतात. आता त्यांच्या जाण्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना बहुतेक पूर्णविरामच मिळाला आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण ज्या पद्धतीची विधानं त्यांच्या पक्षातल्या काही वरिष्ठ सहकाऱ्यांकडून येत आहेत आणि आता तर यांच्याकडून शशिकांत शिंदेच म्हणाले काही दिवसांपूर्वी, की अशा विलिनीकरणात वगैरे आता काही आम्हाला इंटरेस्ट नाही राहिला आणि मला वाटतं रोहित पवार पण काल का आज काहीतरी बोलले तसं. तर विलिनीकरण हा विषय, एकत्रीकरण हा विषय आता थोडासा बाजूला पडला. परंतु ते होणार होतं याचे संकेत मिळत होते. त्याला आणखी 2 आधार आहेत. पुण्यामध्ये आपल्याला आठवत असेल, एका पत्रकारांनी विचारल्यानंतर, की "तुमचं विलिनीकरण होतंय का? कारण तुम्ही आता एकत्र लढताय." तर ते म्हणले होते, "तुमच्या तोंडात साखर फोडो." कारण कुठलाही नेता कितीही घाईत असला, तरी सहजगत्या बोलून गेलो असं म्हणत नाही आणि पवारांची ह्यासाठी ख्याती नाही. तर ते एक विधान होतं आणि दुसरं एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी 2 महत्त्वाची वाक्य वापरली होती. एक, की दोन्ही पक्षामधल्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, की आपण एकत्र आलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट कुटुंबामध्ये जे काही मतभेद होते, ते आता संपलेले आहेत. हं. तर हे वाक्य खूप महत्त्वाची आहेत. याच्यावरून हे स्पष्ट होतं, की त्यांची मानसिकता झाली होती आणि ते ठरलं होतं. एकत्र येऊन निवडणूक लढवणं आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तर पक्षाचं चिन्हच घड्याळाचंच हं. चिन्हाखाली लढायचं ठरलं होतं. असं कुठलाही राजकीय पक्ष करत नाही. स्वतःची जर ओळख टिकवायची असेल, तर कुठलाही राजकीय पक्ष स्वतःच्या चिन्हावरच निवडणूक लढवतो. यांनी ठरवलं याचा अर्थ असा, की यांचं मानसिकदृष्ट्या ते सगळं ठरलंच होतं, झालंच होतं. त्यावरून हे म्हणायला हरकत नाही, की ठरलं होतं. आता मात्र ते थोडंसं कठीण दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेस हा सरदारांचा पक्ष मानला जातो. सत्राप ज्याला म्हणतो त्या ठिकाणचे दिग्गज आहेत सगळे. या दिग्गजांना एकत्र ठेवण्याची क्षमता शरद पवार राखून होते, आहेत कदाचित. अजित पवार राखून होते. आता ज्यावेळी पवार साहेबांचं वय ते महिन्याभरात ते तब्येतीमुळे ॲक्टिव्ह नाहीत. अजितदादा नाहीत. अशा वेळेला हा पक्ष एक राहील का पक्षातली लोकं हळू आपापली दिशा निवडतील? कुठलाही राजकीय पक्ष हा नेता आपल्याला कितपत राजकीय संरक्षण देऊ शकतो, याच मुद्द्यावर चालतो. हं, कारण करिअर आहे हे. हे हं. प्रोफेशन आहे. समाजसेवा आहे म्हणू द्या, म्हणणाऱ्याला काय जातं. पण शेवटी हे करिअर आहे, हे प्रोफेशन आहे. हे कुणी नाकारून चालत नाही. ज्या पक्षाकडे कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना बळ देण्याची ताकद राहत नाही, त्या पक्षात लोक राहत नाहीत. आणि भावनिक राजकारण संपलेलं आहे आता. हं. माझी भावनिक अटॅचमेंट आहे. मी ह्या पक्षात जन्मलो, वाढलो, तेव्हा मी पक्ष सोडणार नाही, असे म्हणणारे अनेक दिग्गज लोकं पक्ष सोडून गेले. त्यामुळं हे सगळं एकत्र राहील असंही नाही. अनेक नेते पवारांच्या सोबत राहिले कारण पवारांनी त्यांचं करिअर घडवलं. आणि तुम्ही जसं म्हणालात, की सरदारांचा पक्ष आहे, तर ते बरोबरच होतं ना, का सहकारातल्या बड्या-बड्या दिग्गज लोकांचा पक्ष. म्हणजे ते त्या पक्षातले एक-एक जिल्ह्यातले नेते म्हणजे एक-एक संस्थान होतं. आणि ते संस्थान म्हणजे त्यांच्याकडे असलेले साखर कारखाने, सूतगिरण्या, प्रक्रिया संस्था, दूध संघ, जिल्हा बँका. तिथले हे दिग्गज लोकं होते. यांचं राजकारणामधलं वर्चस्व कायम राहावं म्हणूनच ते पवारांच्या सोबत होते. आता यांच्यासमोर हा सगळ्यात मोठा प्रश्न असा राहील, की एकतर भाजपाचं आक्रमण. भाजप आज खूप मोठ्या भूमिकेत आहे आणि दुसरी गोष्ट पवारांचं वय. स्वतः शरद पवार आता पूर्वी इतके सक्रिय राहू शकत नाहीत. त्यांच्या वयाचा तो एक आता परिणाम आहे. त्याला काही कुणी काही करू शकत नाही. निसर्ग नियमाने सगळ्या गोष्टी चालतात. मग आता दुसऱ्या फळीत कोण आहे? मग सुनेत्राताई आता उपमुख्यमंत्री आहेत. मग त्या आपल्याला एवढं मोठं नेतृत्व देऊ शकतील का? आपल्याला प्रोटेक्ट करू शकतील का? तर त्या करू शकतील असं ज्यांना वाटेल तेच राहतील. पण ज्यांना असं दिसेल, की त्यांना समोर ठेवणं म्हणजे एक साधा फरक सांगतो मी तुम्हाला. अर्थ खातं. अर्थ खातं महाराष्ट्रामध्ये किंवा कुठल्याही राज्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. कारण तुमच्या विभागाला कितीही बजेट मिळू द्या किंवा तुम्हाला म्हणू द्या एखाद्या विभागाने, की आम्ही तुमच्या संस्थेला पैसे देतो. शेवटी पैसे रिलीज कुठून होतात? तर अर्थ खात्यातून, ट्रेझरी ऑफिसमधून. हे खातं अजित पवारांकडे असल्यामुळे राष्ट्रवादीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला किंवा नेत्याला किंवा आमदाराला
कधी कोणाकडे जाण्याची गरजच पडत नव्हती ना. हं. दादा माझ्या जिल्ह्यामध्ये हा प्रश्न आहे, माझं राजकारण धोक्यात येतंय, ह्या संस्थेला निधी मिळणार आहे, तो थांबलाय. याने अर्थमंत्रीमधून तो थांबलेला निधी एका मिनिटात रिलीज केला असेल. म्हणून राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्या कार्यकर्त्याला अजितदादा महत्त्वाचे वाटायचे ते या कारणामुळं. आणि ते कार्यकर्ते मजबूत केले ना त्याने. ते हं. मजबूत झाले तसे ते त्यांना पकडून राहिले. त्यामुळं राष्ट्रवादीची 2 शकलं झाल्यानंतर केवळ शरद पवारांचा ऑरा आहे महाराष्ट्रामध्ये किंवा त्यांचा एक प्रभाव आहे. म्हणून पवारांचंच राजकारण चालेल असं घडलं नाही ना. लोक शेवटी बघतात, की आमचं संरक्षण कोण करू शकतं? आज आम्हाला राजकारण करताना ज्या अडचणी येतात, ते कोण सोडवू शकतं? राजकारण पैशाशिवाय होत नाही असं लोक म्हणतात. मग पैसा कोण देऊ शकतं? अजित पवारांकडे गेले ना ते लोक. म्हणून 41 आमदार आले. म्हणून राजकारणामध्ये मजबूत झाले ते सगळे. आजही सत्तेत असताना त्यांचा फायदा होत होता. आता नेमकी अडचण काय येणार आहे तुम्हाला मी सांगतो. आता हा विभाग भाजपने परत घेतला. तो मुख्यमंत्र्यांकडे आहे. आता राष्ट्रवादीच्या प्रत्येक आमदाराला, प्रत्येक कार्यकर्त्याला निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडेच जावं लागणार. हं. त्यांना आता पक्षात दुसरं कोणी मदत करू शकत नाही. अशा वेळेला जर समजा आपल्या विस्तारासाठी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाय पसरण्यासाठी जर आपलं स्वतःचं ताकद वाढवणं आवश्यक आहे राष्ट्रवादीच्या मदतीची आता हळू आपल्याला गरज पडणार नाही आणि 2029च्या निवडणुका आपल्याला स्वतंत्र लढायच्या आहेत. ही घोषणा तर मागे झालेलीच आहे. भाजपची पावलं त्या दिशेने पडतायत म्हटल्यानंतर हळू राष्ट्रवादीचे जे प्रभावशाली त्या भागातले नेते आहेत, ते हळू भाजपकडे वळतील ना. आणि असं आपण ठामपणे नाही म्हणू शकत, की असं काही का भाजपा करणार नाही. नाही, नाही, नाही दादांचा पक्ष आहे, त्यांचा कार्यकर्ता आपण घेऊन पक्ष कमकुवत करायचा नाही. नाही. हं. राजकारणामध्ये सर्व क्षम्य असतं. युद्धात सर्व क्षम्य असतं. राजकारण हे युद्धच आहे शेवटी वर्चस्वाचं. हं. तर हे हळू भाजपकडे वळणार. यातले किती लोक राहतील मूळ पक्षात आणि किती लोक तिकडे जातील, हे पण आगामी काळात बघावं लागेल. जसं हे सहकाराचं राजकारण होतं आहे, हं. तसंच हे एका चौकटीतलं किंवा एका अंगानं मराठा समाजाचं सुद्धा राजकारण आहे. हो. अ, हे पुढची जी काही रिअलाइनमेंट होईल, त्याच्यामध्ये मराठा समाजाचं राजकारण कोणत्या दिशेला जाईल? महत्त्वाचा मुद्दा आहे हा. कारण काय झालंय, की सहकारामधले बहुतेक सगळे नेते हे त्या भागातले तालेवार मराठा नेते होते. आणि त्या सगळ्यांना शरद पवारांनी प्रोटेक्शन दिलं होतं. म्हणजे महाराष्ट्राचे सहकारी शिखर बँक जी सगळ्या सहकारी संस्थांना कर्ज देते, अर्थपुरवठा करते. ती बँक वर्षानुवर्ष शरद पवारांनी स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवली, नियंत्रणाखाली. अजित पवारांच्या नियंत्रणाखाली बँक होती. हो. तो एक मोठा स्रोत आहे म्हणून सहकारामधले सगळे तालेवार मराठा नेते हे पवारांचे हेच होते, कार्यकर्तेच होते. त्या बळावर पवारांनी पक्षाचा विस्तार केला आणि तो विस्तार पश्चिम महाराष्ट्र, नाशिकचा काही भाग आणि विशेषतः मराठवाड्याचा काही भाग इथं झाला. हे सगळं सुरळीत चाललं म्हणून मराठा राजकारण जे महाराष्ट्रामध्ये प्रभावी ठरत गेलं. विदर्भामध्ये मराठा हा घटक इतका प्रभावी ठरत नाही कारण तिथे ओबीसी मतदार जास्त आहे. आणि विदर्भामध्ये सहकार चळवळीला काही मर्यादा आहे. तेथे हो. साखर कारखाने, सूतगिरण्या यशस्वी झाल्याच नाहीत आपल्याला माहिती आहे. त्या खऱ्या अर्थाने यशस्वी झाल्या मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, नाशिकच्या भागामध्ये इथपर्यंत. त्यामुळं प्रामुख्याने मराठा समाज त्यांच्याकडे राहिला आणि जो मराठा समाज याच्या बाहेरचा होता त्यालाही त्यांनी प्रोटेक्ट केलं. त्यालाही त्यांनी सांभाळून ठेवलं वेगवेगळ्या कारणामुळे. त्यामुळं आपण बघतो की मराठवाड्यात सुद्धा ज्यांच्याकडे साखर कारखाना नाही असेही काही नेते शरद पवारांशी जोडले गेले होते. ते याच कारणामुळे. त्यांनी ते जाणीवपूर्वक ठेवले होते. कारण आपला पक्ष मोठा करायचा असेल तर मराठा समाज बांधला गेला पाहिजे. त्यामुळे ते मराठा स्ट्राँगमन, मराठा स्टालवर्ट म्हणून ओळखले गेले. आता अडचण काय होते आणि मधल्या काळात काय झालं, की भारतीय जनता पार्टीला अजित पवारांना सोबत का घ्यावंसं वाटलं? भारतीय जनता पार्टी एवढ्या मोठ्या वेगाने वाढत असताना, दिल्लीमध्ये त्यांचं नेतृत्व एवढं मोठं असताना, त्यांना राष्ट्रवादीची गरज का भासावी? नाही आला तर नाही आला तुमच्याशिवाय. म्हणून भाजपनी भूमिका बदलली का? नाही. त्यांना गरज होती राष्ट्रवादीची आणि फक्त नुसती गरज नव्हती. त्यांना असा पक्ष कसा फुटतो बघा, गंमत बघा. एरवी पक्ष फुटतात, तेव्हा आधी पक्षातली फूट जाहीर होते, की आम्ही आमच्या अमक्या-अमक्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आता आम्ही मूळ पक्षापासून वेगळे होत आहोत. इथे शपथविधी झाल्यावर लोकांना कळलं पक्ष फुटलाय. हं. तुम्हाला आठवत असेल, हो. तर जुलै 2023 मध्ये शपथविधी झाला आणि मग फूट झाली डिक्लेअर. हं. हे किती विलक्षण आहे. म्हणजे फक्त फूट नव्हे, तर तुम्ही सत्तेत या. सत्तेत घेतलं आणि मग मराठा मतांमध्ये फूट पाडणं, हा भाजपचा राजकीय अजेंडा होता. हा लपवून कसा चालेल? कारण तो प प पक्ष फुटल्यामुळं शरद पवारांचा पक्ष कमकुवत ठरला ना. कारण सत्तेचे लाभ, सरकारी मदतीचा फायदा, एम-एस-सी बँकेसारखी बँक प्रशासकाच्या ताब्यात ठेवून सरकारने ती बँक स्वतःच्या नियंत्रणाखाली आणणं.
ह्या घटना घडत गेल्या आणि अजित पवार इकडे आल्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडली, मराठा मतामध्ये फूट पडली. त्यामुळे कायम मराठा मतदाराला संभ्रमित ठेवण्यामध्ये भाजपला यश आलं. त्यामुळे राष्ट्रवादी मजबूत करणं किंवा राष्ट्रवादी मोठा करणं हा काय भाजपचा अजेंडा असूच शकत नाही. हो. असं कोण करेल की एखादा पक्ष मोठा करतो हां. आम्ही? एवढं उदात्त आणि एवढी त्यागी चांगली भूमिका कोण राजकीय पक्ष घेईल? आजच्या काळात प्रत्येक पक्षाला मोठं व्हायचंय. त्यामुळे मराठा मतदारासमोर आज संभ्रम उभा आहे, की अजित पवार हे आपले नेते होते, सत्तेचे फायदे देत होते. त्यामुळं आता अजित पवारांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुनेत्राताई आपल्याला तेवढं बळ देतील का? तेवढं नेतृत्व, सक्षम नेतृत्व आपल्याला देतील का? हे सिद्ध व्हायला वेळ लागेल. आणि ती प्रक्रिया पण इतकी सोपी नाही. कारण त्यासाठी राजकारणाची खडानखडा माहिती लागते. सच्चे कार्यकर्ते कोण हे माहिती पाहिजे. कुठल्या कार्यकर्त्याला बळ दिलं, ताकद दिली तर आपला पक्ष मजबूत होईल याच्यासाठी व्यवस्थित अभ्यास लागतो. अजित पवारांना मला वाटतं तळहातावरच्या रेषेप्रमाणे व्यवस्थित पक्ष कळत होता. की एखाद्या कार्यकर्त्याचा चेहरा पाहिल्यावर त्यांना लक्षात येत होतं, की मागे याचं काम आपण केलंय की नाही. हे मी ऐकलेलं आहे कार्यकर्त्यांच्या तोंडून. ही ताकद निर्माण करायला वेळ लागेल. त्यामुळे मराठा मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होणार. आता बरेचसे मराठा मतदार शरद पवार काही करतील का? याची चर्चा करतायत. आता अधिवेशन चालू आहे. या निमित्तानं अनेक लोक येतात मुंबईत. ते भेटतात. ते म्हणतात, की आम्हाला असं वाटतं, की मूळ राष्ट्रवादीच मजबूत होईल का? शरद पवार आम्हाला परत काही देतील का? ह्या अवस्थेत आहे आणि ही अवस्था ही राष्ट्रवादीसाठी चिंतेची आहे. इतर पक्षांसाठी चिंतेची असायचं कारण नाही. कारण राष्ट्रवादी कमकुवत होणं आणि त्यांचा फायदा होणं हा त्यांचा उद्देश आहे. या सगळ्याचा फायदा एकनाथ शिंदेंना होईल? एकनाथ शिंदे या परिस्थितीत फायदा घेण्यासाठी एक नाव पुढं सतत येतं, की आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने जो राष्ट्रवादीचा गड आहे, मजबूत आहे, त्यांचं नेटवर्क होतं. तर इथे एकनाथ शिंदेंना वाव आहे. तो वाव शिंदेंना मिळेल का? शिंदे या संधीचा फायदा घेतील का? ते घेण्यासाठी त्यांच्याकडे तेवढा वेळ, कौशल्य, त्यासाठी निर्णय घेण्याची त्यांची क्षमता, या सगळ्या गोष्टींची चर्चा आता सुरू आहे. प्रत्यक्षात ते दिसायला थोडासा कालावधी लागेल. पण ठरवलं तर ते स्वतः मराठा असल्यामुळं, विशेषतः ते साताऱ्यातून येत असल्यामुळं. दुसरी गोष्ट शिवसेनेचं नेटवर्क त्यांच्याकडे असल्यामुळं. कारण शिवसेना हा राष्ट्रवादीच्या पॅरलल किंवा एक काळ आपण बघितलाय. थोडक्यात सांगतो, की शिवसेनेचे अनेक नेते जेव्हा शिवसेनेत कुचंबना होते असं दिसलं, तेव्हा राष्ट्रवादीत गेलेले आहेत. हं, त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पॅरलल चालत होते पक्ष काही काळ. हं. तुम्ही बघा भास्कर जाधव प्रदेश होते, गणेश नाईक कुठून आले. अनेक कित्येक लढाया शिवसेना राष्ट्रवादी झाल्यात. हां, हां, झालेलं जो आहे. मूळ प्रॉब्लेम हां, होता हां. महाविकास त्यामुळं आघाडीचा. एकनाथ शिंदेनी जर ठरवलं, की या परिस्थितीचा फायदा आपण घ्यायचा आणि आपण तर त्याची सुरुवात त्यांनी अजून तरी केलेली नाही. काही सांगता येत नाही. ही संधी त्यांना आहे. या सगळ्यात भाजपकडं मराठा बेस अधिक कन्सॉलिडेट व्हावा, म्हणून भाजप नवीन मराठा नेतृत्व, फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सब नेतृत्व म्हणूया, पुढं आणेल का? असलेल्यांना बळ देईल का? काय होईल? मला आता तरी ही शक्यता व्यक्तिशः दिसत नाही. याचं कारण मी तुम्हाला सांगतो, की दुसरा पक्ष सोबत घेऊन सत्ता चालवत असताना, सरकार चालवत असताना, असे नेते दुसऱ्या पक्षाचे आपल्यासोबत ठेवण्यापेक्षा आपलाच नेता मोठा करून आपण आपलाच फायदा जास्त का बघू नये? असा विचार या पक्षात झालेला दिसला नाही मला गेल्या 2-3 वर्षात, 4 वर्षात. हं, तसं असतं, तर एखादा मराठा चांगला चेहरा पुढे आला असता. म्हणजे 2014 साली या पक्षाची सत्ता आली, तेव्हा त्यांना असं वाटलं, की पक्षाचा विस्तार करायचा असेल, तर मराठा मंत्री कोण आपला? म्हणून त्यांनी चंद्रकांत पाटील यांना पुढं केलं होतं. परंतु त्यांना मर्यादा आहेत हे स्पष्ट झालं. ते मागे पडले आता. आता मध्ये मुरलीधर मोहोळ पुण्याचे, त्यांना केंद्रात मंत्रिपद दिल्यानंतर लोकांना वाटलं, की आता एक मराठा चेहरा म्हणून ते पुढं करतात काय? सहकार खात्याचं राज्यमंत्रीपद दिलं नागरी उड्डयन यांच्यासोबत. परंतु असं दिसत नाहीये, की ते धडाडीनं मराठा नेता म्हणून पुढे येतायत आणि तसं काही संघटन करतायत. कदाचित पक्षातून पण तशी भूमिका नाही. मला वाटतं, हं. की त्याकडे अजून तेवढ्या गांभीर्याने त्यांनी पाहिलं नाही. शेवटचा प्रश्न, त्याच्याबद्दल औत्सुक्य आहे, कदाचित तो 2-4 दिवसात उत्तरही मिळून जाईल. शरद पवार राज्यसभेवर जातील का? जातील तर कुणा सोबतीनं जातील? आणि याच्याहून मूळ मुद्दा, शरद पवारांनी आत्ता राज्यसभेवर जावं. शरद पवारांची प्रकृती पाहता त्यांना आता दगदग सहन होत नाही हे दिसायला लागलंय. तर प्रकृती अस्वास्थ्यामुळं त्या त्या पार्श्वभूमीवर थोडं कठीण वाटतं त्यांनी राज्यसभेवर जाणं. कारण त्या दगदग आणि दिल्लीला सतत जावं लागतं आणि दुसरी जबाबदारी त्यांच्याकडे आहे ती इंडिया आघाडीचे एक महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. परंतु दुसरी बाजू अशी आहे, की त्यांनी इंडिया आघाडीसाठी मार्गदर्शन सतत करत राहावं, त्यांनी बैठकांना यावं, यासाठी त्यांनी राज्यसभेत असावं, असा मानणाऱ्यांचा एक वर्ग आहे. तिसरी गोष्ट अशी, की आत्ताच अलीकडे
त्यांच्या संसदीय कारकिर्दीनं म्हणजे त्यांची संसदीय कारकीर्द ही 60व्या वर्षात प्रवेश करती झाली आहे. ते पुढच्या वर्षी 60 पूर्ण होतील आणि एक विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला जाईल, की 1967 पासून सातत्याने कुठल्या ना कुठल्या सभागृहाचा सदस्य राहिलेला एक एक अलीकडच्या काळातला एकमेव राजकारणी. हां. तर कदाचित कुटुंबाची इच्छा असेल, की हा विक्रम त्यांनी पूर्ण करावा. 1 वर्ष तरी किमान राहावं. म्हणजे पुढच्या वर्षी एक एक सार्थक होईल त्यांच्या राजकीय जीवनाचा, असाही मानणाऱ्यांचा एक वर्ग आहे. महत्त्वाची गोष्ट अशी, की महाविकास आघाडीमध्ये जी मतं आहेत, 46 मतं आहेत आज त्यांची. तर ते उभे राहणार असं क्लिअर झालं तर कोणीच आग्रह धरणार नाही. शिवसेनाही धरणार नाही आणि काँग्रेसही धरणार नाही. पण ते नाही आहेत म्हटल्यानंतर यांच्यामध्ये वाद होईल. मग शिवसेना म्हणते, की आमचे सर्वात जास्त विधानसभा सदस्य आहेत, मग आम्हाला द्या. काँग्रेस म्हणते, की नाही, आता आम्हाला दिलं पाहिजे तुम्ही. आम्ही तुम्हाला विधान परिषदेला सहकार्य करू. उद्धव ठाकरेंना आम्ही परत विधान परिषदेला मदत करू. तर हा वाद वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं असं वाटतं, की हा वाद करून विनाकारण महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळे हे चर्चेचे वेगवेगळे हे तयार करण्यापेक्षा पवारांनाच आपण आग्रह करूया आणि पवार आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात होते. ते आता घरी आलेले आहेत. तर आता कालपासून सुरुवात झाली नॉमिनेशन हो. फॉर्म भरायला. तर कदाचित 1-2 दिवसात त्यांच्याकडनं होकार किंवा नकार आला, तर पुढचं राजकारण रंगणार आहे. काल मी 2 नेत्यांशी बोललो, ज्येष्ठ नेत्यांशी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या. शिवसेनेचे नेते मला म्हणाले, की "अजून पवारांकडनं आम्हाला काही सिग्नल मिळालेला नाही, त्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाही. जर त्यांनी हो म्हटलं, तर आमच्याकडे कदाचित आम्ही आग्रह धरणार नाही." आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांशी मी बोललो काल विधानभवनात. ते म्हणाले, की "आमचा आग्रह आहे, आम्हाला निवडणूक लढवायची आहे. पण पवारसाहेब काय म्हणतात त्याच्यावर अवलंबून." असं आहे हं. ते चित्र एकंदरीत. सर खूप-खूप आभार. अजून कदाचित राज्यसभेनंतर खूप गोष्टी घडतील. भाजपकडून नावं अजून हो. आलेली नाहीत. ते आल्यानंतर पुन्हा बोलू, पण आज हो. इथंच थांबूया. धन्यवाद.